रवींद्र म्हात्रे सर, आपण सुद्धा आम्हाला खूप मदत केलीत आणि आमच्या मंडळाकडून असणारी श्री चिंतामणी क्रीडा मंडळाकडून असणारी मायेची शाल आणि श्रीफळ मी विनंती करतो राजू काका ठाकूर यांनी त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे। सर, आपण सुद्धा आम्हाला खूप मदत केलीत आणि असंच सहकार्य आम्हाला कायमस्वरूपी करत राहा। तर एक मोबाईल आम्हाला इथे सापडला होता। आमचा एक दर्दी खेळाडू आहे नाना सेल्सचा साईराज राऊतसाठी एकदा जोरदार टाळ्या। मित्रांनो, त्याला एक मोबाईल भेटला होता, एका मुलीचा मोबाईल आहे आणि ती येते आता घ्यायला। पण धन्यवाद साईराज। परेश ठाकूर, आपण माईकशी संपर्क साधायचा आहे। रुपेश पाटील सर, जरा एक मिनिट फक्त। चला, धन्यवाद। धन्यवाद। सामन्याला मात्र या ठिकाणी आपण सुरुवात झालेली पाहतोय। मैदान क्रमांक 1 साठी चालेल, मैदान क्रमांक 1 साठी वैष्णवी वॉरियर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स, तर मैदान क्रमांक 2 साठी अथर्व कन्स्ट्रक्शन वर्सेस नाना सेल्स। नाना सेल्स या संघामध्ये त्या ठिकाणी खेळ करणारा अक्षय कवळे याच्यासाठी, अर्थात आपण अक्षय कवळेचा खेळ 2 दिवस या ठिकाणी पाहतोय आणि त्याच्या खेळासाठी निखिल राऊळ आणि अजिंक्य घरत आवास यांच्याकडून नागेश्वर आवास संघाचा खेळाडू अक्षय कवळे याच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे। सामना संपल्यानंतर अक्षय कवळे आपलं 500 रुपयांचं बक्षीस आपण घेऊन जायचं आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा दानशूर देणगीदार नितीन पाटील यांच्याकडून 31,000 रुपये, गिरीश कामिटकर 5,000 रुपये, कृष्णा पेरेकर 31,000 रुपये, जितेंद्र शिंदे 41,000 रुपये, दशरथ सोलकर पपनशेठ 27,027 रुपये, उत्तम राऊळ 51,000 रुपये, ॲडव्होकेट प्रशांत गुलाबराव शिंदे 15,000 रुपये, ओशन नेचर रोहन रायकर 5,000 रुपये, निलया रिसॉर्ट्स 5,101 रुपये, आशिष अग्रवाल साई किशन रिसॉर्ट 5,000 रुपये, मनसेकर साहेब नाओमी रिसॉर्ट्स 10,000 रुपये, महेशजी बानाजी 5,000 रुपये, अनिल करमरकर रेड स्टोन रिसॉर्ट्स 2,000 रुपये, रायगड सृष्टी 11,000 रुपये, सुनील मानकर 1,000 रुपये, पद्माकर गुरव 1,100 रुपये, वसंत बाणू बाबू राणे 1,000 रुपये, संतोष पाटील श्रेयस विला 5,000 रुपये, नारायण परशुराम गोसावी परशुरामवाडा 5,000 रुपये, पुनीत मगरवाडी 5,000 रुपये, विनेश रवींद्र पाटील बेलपाडा 5,000 रुपये, आनंद वाडेकर 5,000 रुपये, सुरेश वाडले ब्लिस विला 11,000 रुपये, बाळू सुतार 5,000 रुपये, काशीनाथ जाधव वसंत रासकर रिलॅक्स बीच रिसॉर्ट्स 11,000 रुपये, नितीन लोणारी हॉटेल इकोटेल गावडे 5,500 रुपये, विजय सिंग सिंगिंग सॅंग रिसॉर्ट्स 7,000 रुपये,
गोविंद तांडेल 1111 रुपये, रवींद्र पांडुरंग राऊळ 2000 रुपये, कोळीनबाय 15,000 रुपये, मंगेश पाटील ढवर माजी सरपंच 2000 रुपये, राजेंद्र शिंदे 5000 रुपये, विवेक नरहरी रिसबूड 500 रुपये, प्रदीप यशवंत पाटील 2000 रुपये, रणजित म्हात्रे 41,000 रुपये, गणेश दत्ताराम बानकर रायवाडी 10,000 रुपये, कपिल रिसॉर्ट्स करवडकर 5,000 रुपये, कैलासवासी गजानन गोपाल गुरव यांच्या स्मरणार्थ राज गजानन गुरव यांच्याकडून 1,000 रुपये, पुजारी सानप पाटील सुकी गल्ली 50,000 रुपये, गिरीश गोडे साहेब 5,000 रुपये, RD मेराकल व्हिला 1,000 रुपये, श्री अशोक गोपाळ गुरव 1100 रुपये, श्री अरुण गोपाल गुरव 1100 रुपये, श्री बकरे 5,101 रुपये, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य प्रियंका प्रदीप काठे 10,000 रुपये, श्री अशोक नारायण पाटील हर्षदा कॉटेज 5,001 रुपये, श्री गणपत नारायण राऊत 500 रुपये, श्री रोहन चिमणे सुरुची हॉटेल 21,000 रुपये, श्री बालकृष्ण पाटील 500 रुपये, श्री मंदार वर्तक 5,000 रुपये, श्री सुरेंद्र म्हात्रे चौल 20,000 रुपये, समीरा 50,000 रुपये, कार्निवल सावंत मॅडम 1101 रुपये, दिशा विनोद राऊळ 501 रुपये, अनंत धनाजी म्हात्रे 15,000 रुपये, CR रिसॉर्ट 11,000 रुपये, श्री महेश हरिश्चंद्र म्हात्रे तळ तन्मय कॉटेज 2,500 रुपये, श्री शौकीन राणे नागाव 15,000 रुपये, नाखवा रिसॉर्ट्स 10,000 रुपये, विनोद हरिश्चंद्र शेवडे वैष्णवी फूड बाजार नागाव 1100 रुपये, रोहिणी कल्पेश म्हात्रे नागाव कोपर 2,000 रुपये, मधुसूदन कॉटेज 2,500 रुपये, नरेश बत्रा 4,000 रुपये, सौरभ घरत 5,001 रुपये, श्री निखिल नंदकुमार मायकर प्रथम क्रमांकासाठी पुरुष गटाच्या 44,500 रुपये, तसेच रेवदंडा सरपंच प्रफुल्ल मोरे 5,000 रुपये. असे एवढे दानशूर व्यक्तिमत्व, खूप मोठं सहकार्य आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी ज्यांनी केलं अशा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. खूप मोठं सहकार्य, खूप मोठी यादी या ठिकाणी, कारण तेवढे दानशूर देणगीदार या एवढ्या मोठ्या कबड्डी लीगसाठी लागले आणि नक्कीच आपला एक मोठा वाटा या स्पर्धेसाठी लाभला, म्हणून सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. जर एवढ्या नावांमध्ये कोणी देणगी देऊन सुद्धा जर कोणाचं नाव राहिलं असेल तर आपण नक्कीच आम्हाला सांगा, आम्ही त्याची नोंद घेऊ, हे मात्र निश्चित. धन्यवाद. पुन्हा एकदा आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी या ठिकाणी आपण मैदान क्रमांक 1 वर सामना पाहतो. वैष्णवी वॉरियर्स व छत्रपती वॉरियर्स हा सामना मात्र सुरू झाला. 10-2 अशा गुणफलकांमध्ये हा सामना मात्र खेळला जातोय. काहीसा 10 गुण हे नक्कीच या ठिकाणी आपण वैष्णवी वॉरियर्स या संघाच्या बाजूने पाहतोय आणि 2 गुण मात्र छत्रपती वॉरियर्स या संघाच्या बाजूने पाहतोय. वैष्णवी वॉरियर्स प्रफुल्ल पाटील या ठिकाणी संघाचे मालक व्यासपीठावर बसलेले आहेत. चेहऱ्यावर आनंद मात्र नक्कीच आहे, कारण 10 गुण आता सध्या तरी आपल्या बाजूने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर प्रतिस्पर्धी संघ आहे त्या ठिकाणी छत्रपती वॉरियर्स. छत्रपती वॉरियर्स संघाचे मालक आहेत रुपेश पाटील, अर्थात मैदानामध्ये स्वतः त्या ठिकाणी खेळत आहेत. संघाचे मालक रुपेश पाटील ह्याच क्रीडा मंडळातील सदस्य आहेत आणि ह्याच मैदानावर मात्र आपला खेळ मात्र करत आहेत. असा हा मैदान क्रमांक 1 वरील सामना आपण पाहतोय. तर मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी अथर्व कन्स्ट्रक्शन्स वर्सेस नाना सेल्स त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय की अथर्व कन्स्ट्रक्शन या संघाच्या बाजूनं त्या ठिकाणी आपण 11 गुण लागलेले पाहतोय आणि नाना सेल्स या संघाच्या बाजूनं 3 गुण लागलेले पाहतोय. कारण मालकांना सुद्धा या ठिकाणी एक आनंदाचा क्षण अनुभवायला मिळतोय, कारण अथर्व कन्स्ट्रक्शन्स या संघाचे मालक आहेत अनिल राऊत आणि नाना सेल्स या संघाचे संघमालक आहेत रुपेश नाईक. मी ह्या 4ही संघांच्या प्रशिक्षक व्यवस्थापक त्यांनाही धन्यवाद देणार आहे. खरं तर आपण एक सशक्त टीम या संपूर्ण लीगमध्ये आपण उभी केलीत, ज्यामध्ये वैष्णवी वॉरियर्स संघाचे प्रशिक्षक सागर गायकर आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. खूप चांगली टीम आपण या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण एक चांगल्या पद्धतीचं आपण दिलात. त्यानंतर व्यवस्थापक प्रसाद मगर, छत्रपती वॉरियर्स संघाचे प्रशिक्षक प्रसाद मानकर, व्यवस्थापक मनोज कदम, अथर्व कन्स्ट्रक्शनचे प्रशिक्षक सुनील राऊत आणि व्यवस्थापक सुयोग पाटील अर्थात बाळू. तदनंतर
नानासाहेब संघाचे प्रशिक्षक समीर पाटील, व्यवस्थापक निवास पाटील. आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. अनुराग सिंग, प्रत्येक चढाईमध्ये लढाई अनुराग सिंगच्या माध्यमातून आपल्याला अनेक वेळेला झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र ऋतिक जाधव चढाईसाठी आपण छत्रपती वॉरियर्स या संघाच्या बाजूने पाहिला. 13-5 गुणफलक मात्र त्या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा अनुराग सिंग चढाईचा एक बादशाह म्हणून खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणी आपल्या बहारदार चढाया या मैदानावर करणारा खेळाडू आता मात्र प्रतिस्पर्धी संघ छत्रपती वॉरियर्स या संघावर त्या ठिकाणी आक्रमण करत असताना पाहतोय. आणि पुन्हा एकदा दीपक म्हात्रे बाद. एक नक्कीच आपल्या संघासाठी गुण घेतला जातोय. पुन्हा एकदा ऋतिक जाधव. 7 वर्षाचा सामना मात्र मैदान क्रमांक 1 वर खेळला जातोय. एक चाणाक्ष कबड्डीपटू आहे, हिमतीनं खेळणारा कबड्डीपटू आहे, अर्थात चढाई पाहता ऋतिक. तिकडे मात्र निखिल शिर्केचा झांझावाद आपण काल देखील पाहिलं, आज देखील या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील वन मॅन शो करण्याचा प्रयत्न निखिलच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. मात्र सुयोग सलावकर प्रतिस्पर्धी संघातून नानासेस या संघाचा कर्णधार संघावर मात करण्यासाठी संघाचे आपले हिरे मात्र पुन्हा एकदा कमाई करण्यासाठी, परंतु सुयोग मैदानाच्या बाहेर. इकडे मात्र दर्शन भिंगे याचा देखील चतुरस्र खेळ आहे, कारण आता मात्र उरलेले सगळे हिरे आहेत. याचा अर्थ असा की जे निवडून काढलेले खेळाडू आहेत, पारखून काढलेले हिरे आहेत, हे मात्र आता आपल्याला ह्या 4 संघांमध्ये या 2 मैदानांमध्ये पाहायला मिळतात. कारण त्यांचं काहीतरी अधिक वर्चस्व या 16 संघांमध्ये नक्कीच होतं. म्हणून शेवटच्या क्षणामध्ये तसेच अजून देणगी मात्र येत आहेत. पुन्हा एकदा देणगीकडे वळतोय. एलिफ कॉटेज यांकडून मंडळासाठी रोख 81,000 रुपये. तसेच आमच्या मंडळाचे हितचिंतक आहेत ज्यांना मात्र नाव सांगण्यासाठी नकार दिला, 25,000 रुपये. बघा, वर्गणी देऊन सुद्धा नाव सांगायचं नाहीये, असे 25,000 रुपये. अजून एक आमचे दानशूर व्यक्तिमत्व आहेत, त्यानं सुद्धा या ठिकाणी मंडळासाठी आपल्या देणगी दिली 31,000 रुपये, नाव सांगायचं नाहीये. तदनंतर दामले सर 71,000 रुपये. त्यानंतर दत्तराज एंटरप्राइजेस तर्फे सौरभ संदीप खरत 5,001 रुपये. खूप मोठं योगदान अशा सर्व आमच्या रिसॉर्ट्स मालक असतील किंवा दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून आम्हाला या आजच्या 2 दिवसीय कबड्डी स्पर्धेसाठी झालं, म्हणून सर्वांना आम्ही धन्यवाद देतो. अजून जरी कोणाचं नाव राहिलं असेल तरी देखील तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही लगेचच ते या ठिकाणी रसिक मनासमोर मांडतोय. तिकडे लक्षात घ्या, रिव्ह्यू हा पंचांसाठी आहे, खेळाडूंसाठी नाही आहे. सामना मात्र सुरू होतोय. मैदान क्रमांक 1 वर आपण 18-6 काबी खुशी काबी गाम. सुरुवातीला खूप बरं वाटलं, अर्थात आपण 4 मध्ये आलो. आता मात्र काहीशा गुणांनी पिछाडीवर असणाऱ्या संघाला मात्र काहीसं दुःख तर होणारच. भरती ओहटी हा निसर्गाचा नियम आहे. सुखदुःख हे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये येत असतात, परंतु आता मात्र हा क्षण कबड्डीचा आहे. मग कबड्डी देखील त्याला काही अपवाद नाहीये. कबड्डीमध्ये देखील सुख आणि दुःख असतात, याचा देखील आपला सामना करावा लागत असतो. जिंकला तर आनंदाचा क्षण आहे आणि पराभूत झाला तर दुःखाचा क्षण आहे, परंतु हा खेळ कबड्डीचा आहे, एक आपुलकीचा खेळ म्हणून खऱ्या अर्थाने या आपण खेळाकडे नेहमीच पाहत आलो. ही लीग स्पर्धा ही तुम्हा आम्हाला सर्वांना एकत्रित आणण्यासाठीची लीग स्पर्धा होती.
अनेक रसिक प्रेक्षकांना, अनेक रायगड जिल्ह्यातील नामांकित खेळाडूंना, अनेक या ठिकाणी आमच्या कबड्डीच्या कार्यकर्त्यांना एका व्यासपीठावर एका मैदानामध्ये 2 दिवस आणण्याचं सामर्थ्य दाखवलं ते आमच्या क्रीडा मंडळानं. तिकडे प्लीज मैदान क्रमांक 2. 1 गुणांची वाढ मात्र नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय वैष्णवी वॉरियर्स संघाच्या बाजूनं. पुन्हा एकदा दर्शन भिंगे. एक खूप जबरदस्त चढाई आहे. निखिलला या ठिकाणी अनुराग सिंगला देखील तेवढाच सपोर्ट दर्शन भिंगेच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना पाहतोय. इकडे पकड देखील त्या ठिकाणी संदेश पाटील असेल, इकडे सागर असेल किंवा प्रत्येक खेळाडू या ठिकाणी निवडून घेतलेला आहे, आरखून पारखून त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून प्रत्येकाची गुणवत्ता ही खूप मोठी आहे, खूप चांगली आहे. थर्ड अंपायर आहे का गणेशजी? ओके, अच्छा थर्ड अंपायर आहे. मैदान क्रमांक 2 साठी 9-13 आतापर्यंत 13 गुण हे त्या ठिकाणी अथर्व कन्स्ट्रक्शन्स या संघाच्या बाजून लागलेत आणि 9 गुण हे नानासेल्स या संघाच्या बाजून आपण पाहतो. केदारलाल अजून देखील तितक्याच चपळाईनं खेळणारा हा कबड्डीपटू आहे. अनेक वर्ष कबड्डीच्या या मैदानामध्ये खेळणारा एक कबड्डीचा नामांकित हिरा आहे. संदेश पाटील मात्र बाद होतोय, मैदानाच्या बाहेर जातोय. पुन्हा एकदा दर्शन भिंगे सातत्यानं चढाई करतोय. आपण ह्याच सामन्यात अशातला भाग नाहीये, ह्याचे मागचे सामने देखील आपण जर पाहिले ना, खरोखर उत्तम आणि खूप चांगल्या पद्धतीनं चढाई करणारा कबड्डीपटू आहे. म्हणजे अगदी बुद्धीनं खेळणारा कबड्डीपटू आहे. आपण पाहतो पायानं चालून अंतर कापलं जातं, बुद्धीने चाललो तर ध्येय गाठलं जातं. असा एक खेळाडू मात्र नक्कीच आपल्याला ह्या लीगमध्ये सापडला, पाहायला मिळाला. आणि अगदी सुटसुटीत चढाई आहे, अशी कोणत्या प्रकारची रिस्क न घेता परंतु चढाईमधील गुणवत्ता मात्र आपल्या समोर मांडणारा खेळाडू. त्याला प्रत्युत्तर केदारलाल. शांततामय वातावरण आहे, स्तब्धता आहे आजूबाजूला आणि इथे मात्र पराक्रम होत आहेत, गाजतायत. मैदान क्रमांक 1 वर केदारलाल यशस्वी ठरतोय. 1 गुण आपल्या संघासाठी घेतोय. गुणफलक 25-9. एक खूप मोठा फरक देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र एक मोठा फरक आणि ह्या मोठ्या फरकाला मात्र त्या ठिकाणी कमी करायचं आहे. लढवय्ये तर या ठिकाणी खूप आहे. आशिष बामनोलकर, राघवी रिसॉर्ट. तसेच या ठिकाणी आशिष बामनोलकर, राघवी रिसॉर्ट्स 10,000 रुपये. धन्यवाद आशिष बामनोलकर. मैदान क्रमांकडे 2 कडे आपण वळतोय. 9-14. अथर्व कन्स्ट्रक्शन वर्सेस नाना सेल्स. पुन्हा एकदा आपण मैदान क्रमांक 1 कडे या ठिकाणी एक बहारदार खेळीमध्ये पुन्हा एकदा दर्शन भिंगेला पाहतोय. एक मध्यम शरीरयष्टी सटसटीत बांध्याचा, परंतु खेळातील आक्रमकता पाहता, पायाची चपळाई पाहता आणि
चेहऱ्यावरील भाव पाहता या सगळ्या गोष्टींचं जर आपण परीक्षण केलं तर नक्कीच एक वेगळं पण या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र सुंदर असा खेळाडू म्हणजेच केदारलाल प्रो कबड्डी स्टार म्हणून ही मात्र आपली कमाई आहे. आपल्या जीवनातील पहिली कमाई जी खरं तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा प्रो कबड्डी खेळ आणि रायगड जिल्ह्यातील पहिली कमाई म्हणजेच केदारलालच्या माध्यमातून. नंतरसुद्धा मग अनेक खेळाडू आपण ह्या प्रो कबड्डीमध्ये पाहिलं. मग त्यामध्ये अमीर धुमाळ असेल, अनिल पाटील असेल, अमीर धुमाळ असेल, सुयोग असेल, तदनंतर बैलमारी असेल, असे तदनंतर अनेक खेळाडू अर्थात मयूर कदम असेल, हे खेळाडू प्रो कबड्डीमध्ये त्या ठिकाणी स्टार झाले. मग अशीच ही कबड्डी मात्र भविष्यात वाढण्याच्या दृष्टिकोनातून असे अनेक खेळाडू भविष्यात जाऊ शकतात. परंतु तीच जिद्द आणि तोच खेळातील आपला बाणा मात्र कायम ठेवून आपल्याला पुढे सरसवायचा आहे. तिकडे मात्र श्रेयस गावाण 2 गुण आपल्या संघासाठी मात्र घेतोय मैदान क्रमांक 2 वर. कारण अचानक मग रसिक प्रेक्षकांचा कल्लोल, रसिक प्रेक्षकांचा मात्र त्या ठिकाणी प्रतिसाद अचानक मात्र उठतो आणि काहीतरी सांगतो, काहीतरी वेगळं घडलंय. तिकडे मात्र सौरभ तोंतुणे शेवटचा गडी मात्र त्या ठिकाणी उरला सुरलेला गडी सौरभ तोंतुणे सहानकोटी संघाचा मात्र त्या ठिकाणी बाद होतं. श्रेयस पुन्हा एकदा यश, यशावर यश, एक मोठं यश. छको 1 गुण आपल्या संघासाठी मात्र त्या ठिकाणी घेतोय सुचित पाटील. सुचित पाटील हा देखील मित्रांनो एक मोठा खेळाडू आहे. सामनाधिकाऱ्यांचं देखील आपण गेले 2 दिवस त्यांचं कौतुक अशासाठी करतोय की 2 दिवस सातत्यानं या ठिकाणी एक चांगलं न्यायदानाचं काम मात्र त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. आपण पटकन वेगवेगळ्या कमेंट्स असतील किंवा लगेच आपण त्यांच्या अंगावर जाणं, लगेचच जाब विचारणं, अशा गोष्टी होत असतात. परंतु मित्रांनो तेही माणसं आहेत, योग्य न्याय देण्याचं काम मात्र करत आहेत. परंतु हे विसरून चालणार नाही आहे, ज्या मैदानामध्ये आपण खेळत आहात ते मैदानं त्यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी खेळलेले आहेत. त्यांना देखील त्या कबड्डीचा अनुभव आहे. परंतु एक जबाबदारीचं ओझं आहे, न्याय देण्याचं मोठं एक कार्य त्यांच्या डोक्यावर असतं. मग अशा वेळेला देखील आपण प्रत्येकानं त्यांना जाब तर विचारतोच, आपण न्याय तर मागतोच, परंतु एक शिस्त असते, एक वर्तन असतं. त्या पद्धतीनं आम्ही प्रत्येक वेळेला अनेक खेळाडूंना अशाच पद्धतीने त्या ठिकाणी सांगत असतो, तरच आपण खऱ्या अर्थाने कबड्डी टिकणार आहे. काही ठिकाणी कबड्डी संपण्याची देखील अशीच कारणं असतात मित्रांनो. मग शेवटपर्यंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्यामध्ये जर सामुपचारानं खेळण्याची पद्धती जर आपल्याकडे असेल, वर्तन जर असेल, तर मात्र कबड्डीमध्ये नुकसान आपलं होणार नाही. सुंदर एक चांगला जंप घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी अनुराग सिंगनं मात्र घेतला होता, परंतु नाही, बाद ठरला. आपल्या संघाचा खेळाडू मात्र या ठिकाणी बाद होतोय. पुन्हा एकदा ऋतिक जाधव. डेअरिंगमध्ये खेळला जाणारा खेळ आहे. इथे कबड्डी म्हटलं डेअरिंग करावीच लागत असते. कारण मग आता गुण घेणार, नंतर गुण घेणार, मग ते आता नको पुढच्या चढाईमध्ये घेणार, असे करणारे जे खेळाडू असतात ना, हे यशस्वी होतातच अशातला भाग नाही आहे. मग कराई आम्हाला, मग ज्या ज्या वेळेला आपल्याला आवश्यक असतं त्या त्या वेळेला सुद्धा असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं कबड्डी गाजवली, मग एकदा गेले की आलेच नाही, ही भूमिका आहे. परंतु आताची कबड्डी वेगळी आहे, कारण आता थर्ड रेट आपल्याला दिलेला आहे समोर. महिलांच्या सर्व ट्रॉफी दिल्या, सचिन सरोद्राव यांनी पुरुषांच्या सर्व ट्रॉफी दिल्या. त्याच्यानंतर साबिर शेख 50 या ठिकाणी अजून देखील देणगी येते. बघ शेवटात का होईना, परंतु आमच्याकडे देणगीदार निश्चितपणे वाढत आहेत. या ठिकाणी स्वप्नील अनिल म्हात्रे अक्षी यांकडून आता जे महिलांचं जे आपण बक्षीस वितरण केलं त्यामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक याच्यासाठी सगळ्या ट्रॉफ्या स्वप्नील अनिल म्हात्रे अक्षी यांकडून देण्यात आल्या. त्यांना देखील धन्यवाद. तसेच आज आपण या ठिकाणी आपण पुरुष गटाच्या हे चषक पाहतोय.
एक भव्य चषक पाहतोय. या सगळे चषक आहेत. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक या आता सचिन राऊळ यांच्याकडून देण्यात आलेल्या त्यांना देखील आपण धन्यवाद देतोय. तसेच आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी सागिर शेख 5,000 रुपये, वेस्ट कॉस्ट 25,000 रुपये, धनाजी गोरड 10,000 रुपये, रवी शेठ 50,000 रुपये, निगडे साहेब 25,000 रुपये. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद. जेवढे शून्य वाढतात तेवढा देखील त्या ठिकाणी आवाजावर थोडंसं जोर दिलं जातं पिंपळे सर, कारण शून्य वाढलेले असतात. पुन्हा एकदा मैदानाकडे. आता मात्र दर्शनला बंदिस्त केलं जातं, त्या ठिकाणी अडवलं जात आहे. 13-29 आहे. आघाडी मात्र नक्कीच या ठिकाणी प्रफुल्ल पाटील सर आपल्या बाजूने आहे, हे देखील आपण पाहतोय. जीव मात्र वरती राहत नाहीये, परंतु कुठेतरी कंट्रोल करावं लागतंय. रायडर मात्र बाद होतोय, आउट होतोय. आणि तिकडे सुद्धा आपण पाहतोय 15-17. आता मात्र तिकडे मैदान क्रमांक 2 वर एक चोरशीची लढत मात्र त्या ठिकाणी होत असताना आपण पाहणार आहोत. जे संघ असतील त्या ठिकाणी अथर्व कन्स्ट्रक्शन वर्सेस नाना सेल्स, ह्या 2 संघांमध्ये पुन्हा एकदा निखिल शिर्के. खेळी मात्र अप्रतिम आहे. रसिक मनाला भूल पाडणारी, भूल देणारी ही कबड्डी स्पर्धा आहे. 2 दिवस अगदी मजेत आनंदात गेले. या ठिकाणी गॅलरीमध्ये बसून रसिक प्रेक्षक, मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग या कबड्डीचा खूप चांगल्या पद्धतीनं आनंद लुटतायत. मग किती वेळ जाईल, काय होईल हे मात्र पाहिलं नाही. केदार लाल बाद, वैष्णवी वॉरियर्स या संघाकडून, अर्थात छत्रपती वॉरियर्स या संघाचा योद्धा अर्थात केदार लाल मात्र त्या ठिकाणी 4 मुंड्या चित अडवला जातोय, पकडला जातोय. जाळ्यामध्ये मात्र त्याला अडकवला जातोय. पुन्हा एकदा दर्शन भिंगे 3 वर्सेस 1, 13-31, 1-3-3-1 अशी बघा त्या ठिकाणी आकडेवारी जर आपण पाहिली तर एक मोठी आघाडी मात्र या ठिकाणी आपल्याला वैष्णवी वॉरियर्स या संघाच्या बाजूनं उभी असलेली पाहतोय. तिकडे मात्र पुन्हा एकदा दर्शन येतोय. तिकडे 18-17. तो खेळ देखील अतिशय अटीतडीचा मैदान क्रमांक 2 वर जयेश गावड. कबड्डीच्या या लाल मातीमध्ये आपली मातृभूमी आहे. नेहमीच तिला वंदन करून आपण ह्या मैदानावर उतरत असतो. तिचा मान राखत, तिचा सन्मान राखत ह्या लाल मातीमध्ये आपला हा मराठी खेळ, मराठमोळा खेळ आपण खेळत असतो. सुरुवातीला लहानपणीचा खेळ 4 रेषा मारल्या की कबड्डीला सुरुवात व्हायची. आता मात्र हा खेळ खऱ्या अर्थानं मातीतच राहिला, परंतु आजूबाजूला मात्र जे वेढलंय, जी गॅलरी असेल, बॅरिकेड्स असतील, स्टेज असेल, हे मात्र वाढलं. माती तीच आहे, मैदान तेच आहे. (18-17) मैदान क्रमांक 2 थर्ड रेड साठी मैदान क्रमांक 2 वर आपण पाहतोय नीरज मिसाळ 1 गुण आपल्या संघासाठी घेतोय. कधीच कमी न पडणारा खेळाडू आहे. ओंकार विश्वे संघाचा खेळाडू आहे. कारण आताच प्रफुल्ल सर म्हटलं होतं की जसं धेरण संघाचे जवळपास 8, 9, 10 खेळाडू या टोटल धेरणमध्ये मधून या लीग स्पर्धेमध्ये खेळत असतात. ओंकार विश्वेचे देखील अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना पाहतोय. कारण नेहमी आपण हाच विचार करतो, ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे अशा गुणवंत खेळाडूंना संधी मिळतेच. कारण स्वतःचं नाव, स्वतःची किंमत स्वतः वाढवलेली असते. आपल्या खेळाच्या माध्यमातून, आपल्या गुणांच्या माध्यमातून, आपल्या कला कौशल्याच्या माध्यमातून. मग असेच खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये दिसत असतात. तिकडे मात्र एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण पाहतोय मैदान क्रमांक 2 साठी अथर्व कन्स्ट्रक्शन्स
म्हणजे बांधकाम विभागातील हे संघ आहेत. मग ते तर आपल्याला पाहायला मिळणारच. ऋतिक जाधव. ओहो, संदेश यांचा खेळ. 2 गुण मात्र इथे नक्कीच दिले जातात. एक अष्टपैलू खेळ आहे. मैदान क्रमांक 2 वर इकडे मात्र 38-17 आहेत. इकडे मात्र प्रवीणला पकडला जातोय का? हो, नक्कीच प्रवीणला देखील त्या ठिकाणी पकडला जातोय बेलकडे संघाचा. निखिल शिर्के, त्यावेळेला सुद्धा निखिल शिर्के हा मोठ्या प्राईसवर त्या ठिकाणी लिलाव पद्धतीमध्ये एक मोठा खेळाडू म्हणून त्या ठिकाणी अथर्व कन्स्ट्रक्शन या संघानं त्या खेळाडूला सन्मान दिला होता. असा हा निखिल शिर्के आहे. आमचे पिंपळे सर त्या ठिकाणी होते बोली लावण्यासाठी. खूप मोठा प्रवास करून या ठिकाणी सुंदर पुन्हा एकदा चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण पाहतोय. आणि पाहता पाहता सर्व खेळाडू त्या मैदानातील बाद करून पुन्हा एकदा ही फळी मात्र उभी राहिली. आता मात्र घेतोयस गुण तर घेतोयस निखिल शिर्के. खूप सुंदर. 7 हाताला हात आणि साथीला साथ मात्र या ठिकाणी आपल्या खेळाडूकडून मिळतोय. कारण आम्ही या ठिकाणी कबड्डीमध्ये नेहमीच सांगतो, कबड्डी म्हणजेच संकटाशी झुंजणारा वारा असतो, आपुलकीनं वाहणारा प्रेमाचा झरा असतो. कबड्डी खेळ असा आहे, दोघांनी खेळायचा असतो. एक बाद झाला तर दुसऱ्याने खेळ सावरायचा असतो. म्हणजेच काय की 7 खेळाडू एवढ्यासाठीच या खेळामध्ये आहेत. पुन्हा एकदा अनुराग सिंग. मग एखादा चढाईपटू जर बाद झाला तर दुसऱ्यानं ती जबाबदारी खांद्यावर स्वीकारायला पाहिजे. हे स्वीकारणारे खेळाडू त्यामध्ये हवेत. फक्त खेळायचं म्हणून खेळ नको, तर खेळासाठी खेळ पण आणि कबड्डीसाठी काय पण बोनस. आपल्यास तिकडे मात्र पकडांवर पकडा मैदान क्रमांक 2 वर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश गावंड देखील त्या ठिकाणी बाद होतोय. पुन्हा एकदा नीरज मिसाळ. खरं तर नीरज मिसाळ या खेळाडूकडे त्या ठिकाणी नेतृत्व आहे. मग नेतृत्वाबरोबर कर्तृत्व देखील आहे. मग कर्तृत्ववान माणसांनाच खऱ्या अर्थानं नेतृत्व मिळत असतं. मग ज्या वेळेला आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करणार ना, त्यावेळेला मात्र नेतृत्वाची संधी आपल्याला मिळत असते. नेतृत्व या शब्दामध्येच खूप जड आहे, खूप मोठा जड शब्द आहे. शेवटचा मिनिट आहे मैदान क्रमांक 1 साठी. आमचे पंच अर्थात प्रणित निकम, दुसरे पंच महेंद्र नाईक आहेत, तिकडे विजय भोईर आहेत. असे या ठिकाणी सरपंच आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आज 2 दिवसांमध्ये मात्र आमच्या लाईनमन्सला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही आहे. आता रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं या ठिकाणी कबड्डी स्पर्धा आहे. आणि मग रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशननं देखील या ठिकाणी आपल्या पंच देखील दिलेले आहेत, सामनाधिकारी आहेत. मग साईड स्कोरर म्हणून देखील त्यांचीच भूमिका आहे. मुख्य गुणलेखक, सहगुणलेखक, तिसरी चढाई गुणलेखक, बझरसाठी प्रत्येक गुणांसाठी त्या ठिकाणी आपले पंचच देखील त्या ठिकाणी बसलेले आहेत. सामना मात्र मैदान क्रमांक 1 चा संपतोय आणि विजयाची या ठिकाणी अंतिम टप्प्यासाठी
मात्र मैदान क्रमांक 1 संपला, ज्या ठिकाणी वैष्णवी वॉरियर्स या ठिकाणी यशस्वी ठरला आणि अंतिम सामन्यामध्ये त्या ठिकाणी पात्र ठरला. आता मात्र मैदान क्रमांक 2 वरचा अथर्व कन्स्ट्रक्शन वर्सेस नाना सेल्स. अथर्व कन्स्ट्रक्शन्स म्हणजेच संघाचे मालक अनिल राऊत आहेत, एक मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. अनिल राऊत बांधकामांचे एक मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि नाना सेल्स अर्थात त्या ठिकाणी बेली गावातील आहेत. एक सिमेंटचं त्या ठिकाणी दुकान आहे, त्यांचं सेल करतात बेलकडीच्या पुढे. म्हणजे एक जाहिरात सहजच. नाना सेल्स स्वतः मालक रुपेश नाईक आहेत. बत्तीस 20. आता देखील एक मोठी आघाडी आपण मैदान क्रमांक 2 वर देखील पाहतोय. अंतिम सामन्यासाठी दाखल झालेला संघ आहे वैष्णवी वॉरियर्स. अंतिम सामन्याला वेळ लावायचा नाही आहे, हे आताच मात्र या ठिकाणी आपल्याला सूचना देण्यात येते. अजून देखील आमच्या रसिक प्रेक्षकांमध्ये देखील तोच जोश पाहायला मिळतो. मग निखिल मात्र थांबला शेवटी मात्र काहीतरी परंतु नाही, परत फिरला. रायगड कबड्डी लीग 2025 श्री चिंतामणी नागाबंदर व्यावसायिक रायगड कबड्डी लीग 2025. ठळक अक्षरामध्ये हे नाव मात्र कायमस्वरूपी राहणार, चिरकाल टिकणार, कारण एका वेगळ्या कबड्डीचा अनुभव तुम्हा आम्हाला सर्वांनाच दिला. प्रत्येकाला संधी मात्र या ठिकाणी मिळाली. कोणाला कबड्डी खेळण्यासाठी, कोणाला कबड्डी पाहण्यासाठी.